अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब बरोबर आहे. माझ्या गाडीचा हप्ता भेटला मला तुम्ही द्यायला लागले. बरोबर आहे. माझ्या गाडीचा हप्ता भेटला मला तुम्ही द्यायला लागले. मित्रहो, राज्यातल्या गुन्हेगारीवर गृह खात्याचा आणि गृह खात्यावर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा कसलाही वचक उरलेला नाही, हे वाढत्या गुन्हेगारीनं यापूर्वीच दाखवून दिलेलं आहे. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे गृह खातं आहे आणि या खात्याच्या निष्क्रियतेवर कायम सडकून टीका होत असते. अनेक घटनांनंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. ते राजीनामाही देत नसतात आणि गृह विभाग सुधारण्याचे काही चिन्हही आपल्याला दिसत नाही. अहो, त्या वाळू माफियांनी तर राज्यात सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे, हैदोस घातलेला आहे. प्रचंड मुजोरी वाळूच्या पैशावर. वाळू तस्करी थांबवायचं वगैरे तर सोडून द्यावं, पण त्यावर थोडंसं नियंत्रण सुद्धा मिळवता आलेलं नाही आपल्या या गृह खात्याना, की जे गृह खातं मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हप्ते देऊन वाळूच्या गाड्या बिनधास्त धावत असल्याच्या चर्चा नेहमी होत असतात. वाळू माफियांची त्यामुळं एवढी मुजोरी वाढलेली आहे की ही मुजोरी आता हाताबाहेर गेलेली आहे. बघा, अशीच मुजोरी दाखवणारी ही घटना हिंगोलीच्या सेनगाव गोरेगाव मार्गावर घडली. उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या समोर एका वाळू माफियानं भर रस्त्यावर अगदी अक्षरशः राडा केला, राडा, आणि त्यानं प्रशासनाला सुद्धा उघडं पाडलं. उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी मध्यरात्रीच्या वेळेला वाळूची चोरी करणारी एक गाडी पकडली. कोणी उपजिल्हाधिकाऱ्यानं, पोलिसांनी नाही. आणि मग ही कारवाई सुरू असताना मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन वाळू माफिया एका जीप मधून तिथं आले. त्यांनी थेट अधिकाऱ्याची तिथं हुज्जत घालायला सुरुवात केली. भर रस्त्यावर एक वेगळा राडा सुरू झाला. चोरट्या वाळूची गाडी पकडून सुद्धा या वाळू माफियाकडे अपराधीपणाची काहीही भावना नव्हती. उलट तो हप्ता देतो पण माझी गाडी सोडा असं म्हणत अरेरावी सुद्धा करीत होता. हात जोडून पोलिसांसमोर थेट हप्तेखोरीची भाषा करीत होता. या मार्गावर 100 गाड्या चालतात, ते तुम्हाला हप्ता देतात. माझ्या गाडीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही म्हणून तुम्ही कारवाई करीत आहात. माझी चूक झाली, मी तुम्हाला लवकरच हप्ता देतो पण माझी गाडी सोडा, असं तो सारखं म्हणत राहिला. आणि हे सगळं घडत असताना पोलीस मात्र अत्यंत मवाळ भूमिकेमध्ये दिसत आहेत. पोलीस त्या वाळू माफियाला चक्क दादा, भाऊ, अध्यक्ष असे हाक मारीत राडा करू नका म्हणून विनवण्या करीत होते, विनवण्या. पोलीस बघा, इथं जे काय घडलं ना त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा. अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब तुम्हाला विनंती करतो, मला याचा संबंध नाही. माझी गाडी इथं आहे, मला इथं बोलवा. तुमचं झालं 100 गाड्या इथून रोज जातात, काही लोक बरोबर आहे. माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला तुम्ही द्यायला लागले. माझ्या गाडीचा या हप्ता भेटला ना मला द्यायला लागले. बरोबर आहे. हे गोरेगावचे सगळे पाहुणे आहेत. अबे गोरेगावच्या 100 गाड्या चालल्या लागल्या, एक 63 चालल्या लागल्या. माझ्याच गाडीचा हप्ता नाही भेटला, का गरीब आलताना द्यायला लागले आणि मला न्यायची हे वा. बस गाडीमध्ये साहेब मला तुम्ही घसून नेऊ शकता, मला मारून नेऊ शकता, पण मी मुदतीने येत नाही. नाही करा ना, कारवाई करा, काय करायचं करा, काय विषय नाही. पण मी चुकीचा नाहीये आणि मी चुकीचा वागत नाही. भरपूर आणि मला वाळू घेऊन चाललं तर मला कोणी अडवत नाही. आपली नवीन आले काय त्याचा विचार नका करू. साहेब मला गाडी पकडलेली आहे, तुमच्या बाहेर बघू माझे पेपर ओके, पेपर राखून द्या. पेपर तुमचा नंबर आहे, माझा पेपर बघून द्या, सगळं ओके. लाईटी सर नाही गेली, माझी नवी गाडी मला त्रास देऊ नका. पण हेच नाही ते बघ, 100 गाड्या चालल्या इथून. हा मग तुम्हाला विनंती करू, मी विनंती करतो. मग मला काही तुम्ही गाडीमध्ये मला कशासाठी बघायचं? मी कोणाला मारलं, कोणाला काही वाईट बोललो? वायू चोरीचे तर मी नाही वाईट. गाडी लावू शकता गाडी ना, हो पण मला बसवायचा संबंध नाही. गाडी अरे
मध्ये काय गाडी आहे एक व्हिडिओ घे ह्या व्हिडिओ पण बसा मेजरला बरोबर नाही बरोबर ना मला मारून बसवा तुम्ही काही विषय नाही. मी प्रेमान नाही नाही मी तुम्हाला अजून विनंती करतो माझी गाडी आहे बरोबर आहे माझी रॉयल्टी आहे सगळं आहे यायला हप्ता भेटल्यामुळे मला त्रास देऊन राहिले हे 100% यायला माहीत आहे बरोबर आहे पण या वाईट चुकीचं काही माझं नाहीये 100 गाड्या तू रोज चालू येतात आणि मीच वाईट नाहीये बस 100 गाड्या चालू आहे तू 100 गाड्या आणि मी चुकीचं नाही साहेब ते साहेब मला त्रास देते मला न्यायाचा संबंध नाहीये बस पाटील माणूस आहे मी काय बाबा मला काय वाईट नाहीये नाही बोलवा ना मी पाटील माणूस आहे बरोबर आहे माझ्यावर दादागिरी तुमची राजकारणी भाषा चालू नका मी विनंती करतोय माझ्या गाडीला रॉयल्टी आहे माझ्या गाडीचा हप्ता भेटल्यामुळे मला तरत देऊ नका बस तुम्हाला विनंती करायला लागलो मी ही माझी गाडी आहे बघा चोरट्या वाळूचं वाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेलं आहे वाळू माफिया पोलिसांसमोर हप्त्याची भाषा करीत आहे एरवी सामान्य माणसापुढे मर्दुमकी गाजवणारे पोलीस मात्र इथं किती नम्र झालेले आहेत किती विनयशील दिसून येतात बघा वाळू माफियाचा आवाज मोठा आणि पोलीस मात्र अत्यंत नम्र शांत अत्यंत विनयशील आम्ही हप्ते घेत नाही तो कोणाला हप्ते देण्याची भाषा करतो एवढं सुद्धा त्याला कुणीही विचारू शकत नाही हे सगळं चित्र काय सांगतं मित्रांनो जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार